हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 20 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर हर्षवर्धनच्या घरी चक्क विक्रांतची आई पोहोचली अर्पिताबरोबर आणि लग्नाची आणि साखरपुड्याची सगळी तयारी करायची तिने सुरुवात केली आहे. परंतु विजयाला हे काही आवडत नाही आहे आणि विजयाने यासाठी विरोध दर्शवला आहे. आईसाहेबांनी सुद्धा या आमदार शिर्केच्या बायकोला चांगलं ठणकावून सांगितलं आहे, माझा या लग्नाला विरोध आहे, त्यामुळे मी या लग्नात आणि साखरपुड्यात येणार नाही. त्यामुळे आमदार शिर्केच्या बायकोला जबर धक्का बसला आणि इकडे मंग्याने चक्क शौर्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याचा ID मिळवला आहे, त्याचं आधार कार्ड मिळवलं आहे, म्हणजे त्याला ऊर्जाला पुरावा दाखवता येईल की हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. तर दुसरीकडे आजी आणि शौर्य ऊर्जाच्या घरी पोहोचलेत आणि आजीने पूर्वाकडे ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नासाठी मागणी घातली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य खूप टेन्शनमध्ये असतो. आता पुढे काय करायचं हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तेवढ्यात ऊर्जा त्याला कॉल करते. आता ऊर्जाला काय सांगायचं हा प्रश्न शौर्याला पडतो आणि शौर्य फोन उचलतो आणि ऊर्जा ही त्याला विचारते, शौर्य काय करत होतास? तर शौर्य खोटं सांगतो, काही नाही, मी आपलं सोशल मीडिया पेज चेक करत होतो. शौर्य विचारतो, तू काय करत होतीस? तर ऊर्जा सांगते, मी सुद्धा काही नाही, आईशी अशाच गप्पा मारत होते. शौर्य विचारतो, ऊर्जा काही झालंय का, काही महत्त्वाचं सांगायचं आहे का? तर ऊर्जा म्हणते, शौर्य मी उद्या किंवा परवा तेथे कोर्टात नाही येऊ शकणार. शौर्य विचारतो, पण का, काय झालंय? ऊर्जाला शौर्याला काय सांगावं, कसं सांगावं की माझ्यासाठी स्थळ आलंय, माझी आई माझं लग्न जमवून देतीये हे समजतच नाही. आणि ती शौर्याला म्हणते, शौर्य दळवी काकू घरी आल्या होत्या आणि त्यांनी एका मुलाचा फोटो आणला होता मला दाखवण्यासाठी. हे ऐकून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ऊर्जा सांगते, आईला तो मुलगा आवडलाय आणि आई त्याला भेटायला, त्याच्या आईबाबांना भेटायला घरी बोलवणार आहेत. शौर्याचा विश्वासच बसत नाही. शौर्य म्हणतो, काय, तुझ्यासाठी स्थळ आलंय, म्हणजे तुझं लग्न ठरणार आहे? ऊर्जा, तू सांगायचं ना तुझ्या आईला की आपलं. ऊर्जा विचारते, काय सांगायचं होतं मी शौर्य? शौर्य म्हणतो, हेच सांगायचं की तुझं. पण शौर्याला सुद्धा पुढे काहीच बोलता येत नाही. ऊर्जा म्हणते, शौर्य पाहिलंस का, तुला मला हे सांगणं किती अवघड जात आहे, मग मी माझ्या आईला हे कसं सांगणार? आणि मी तुला म्हणाले होते तू माझ्या घरी ये, तुझ्या आईबाबांना घेऊन ये, लग्नाची मागणी घाल, पण तू ते करत नाहीयेस, मग मी सुद्धा काहीच करू शकत नाही. आणि माझ्या आईने जर माझं लग्न ठरवलं तर मी त्यासाठी नकार देऊ शकणार नाही. मला या लग्नासाठी होकारच द्यावा लागेल आणि माझ्या हातात काहीच राहणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून ऊर्जा चक्क फोन कट करते. शौर्याला जबर धक्काच बसतो. ऊर्जाचं लग्न होतं आहे, मी सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलाशी ऊर्जाचं लग्न होणार नाही, मी हे लग्न होऊच देणार नाही, असा विचार शौर्य करतो. तो खूप चिडलेला असतो. तर ऊर्जासुद्धा टेन्शनमध्ये असते की आता पुढे काय करायचं. शौर्य हा लग्नाची बोलणी करण्यासाठी माझ्या घरी का येत नाहीये, त्याच्या आईबाबांना घेऊन का येत नाहीये, कोणती गोष्ट त्याला थांबवतीये, हाच प्रश्न ऊर्जाला पडतो. आणि इकडे शौर्य धावत पळत आजीच्या रूममध्ये येतो आणि सांगतो, आजी ऊर्जाला पाहण्यासाठी एक मुलगा येतोय, एक स्थळ आलंय तिच्यासाठी. आजी विचारते, तुला चाळीतल्या त्याच मुलाने हे सांगितलंय का ज्याने आधी सांगितलं होतं? शौर्य म्हणतो, नाही आजी, मला स्वतः ऊर्जाचा कॉल आला होता, ऊर्जाने मला सांगितलं. हे ऐकून आजीला जबर धक्काच बसतो. आजी म्हणते, शौर्य सगळीच परिस्थिती हाताबाहेर जातीये, आता काय करायचं? शौर्य म्हणतो, आजी माझं डोकंच चालत नाहीये, इकडे माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे, तिकडे ऊर्जाचं लग्न ठरतंय, आता काय करायचं, काय करू मी? तर आजी चिडून म्हणते, नाही शौर्य, तू आता काहीच करायचं नाहीये, जे काही करणार ते आता मी करणार. मी उद्याच पूर्वाशी बोलते तुमच्या दोघांच्या लग्नाविषयी. शौर्याचा विश्वासच बसत नाही. शौर्य विचारतो, आजी हे काय बोलतेस तू? तू पूर्वा काकूंना आमच्याबद्दल काय सांगणार आहे? आणि त्यांनी माझ्याबद्दल विचारलं, माझ्या आईबाबांबद्दल विचारलं तर तू काय बोलशील? कुमुदिनी म्हणते, जे खरं आहे तेच सांगणार, पण आता यापेक्षा जास्त वेळ आपण नाही घालू शकत. मी तुला वचन देते, तुझं आणि ऊर्जाचं लग्न लावून देईल, पण आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी तयार राहावं लागणार आहे, खूप मोठा गोंधळ होणार आहे, एवढं मात्र तू मान. शौर्य चांगलाच घाबरतो की आता उद्या काय घडणार आहे. दुसरा दिवस उजाडतो आणि चक्क अर्पिता आणि विक्रांतची आई अर्पिताला घेऊन हर्षवर्धनच्या घरी आलेली असते
आणि आज लग्नाची बोलणी करायचं असं तिने ठरवलेलं असतं. विजयाला हे सगळं काही आवडत नसतं, कारण विजयाला माहिती आहे की विक्रांत हा गुन्हेगार आहे आणि विक्रांतबरोबर आपल्या तीर्थाचं लग्न लावून नाही द्यायचं आहे. पण तिला हे तोंडावर बोलता येत नाही आणि ती चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते. तर अर्पिताची आई म्हणते, आता लग्न 2 दिवसांवर आलंय तर सगळी तयारी तर आपल्याला करावीच लागणार आहे ना. दिव्या आणि शैलजा मात्र खूप खुश असतात, कारण हे सगळं पाहून त्यांना मजा येत असते. आणि या दोघी म्हणतात, हो खरंय, लग्नाला फक्त 2 दिवस बाकी आहेत, साखरपुडा तर किती जवळ आलाय आणि आपल्याला आता एवढी तयारी करायची म्हटल्यावर डोकंच चालत नाही आपलं. तर अर्पिताची आई म्हणते, हो खरंय ना, तशी तर आम्ही खूप सगळी तयारी करून ठेवली आहे, पण अजून अनेक कामं बाकी आहेत. त्यामुळे मी विचार केला, मी येथेच येते आणि आपण सगळे मिळून सगळी कामं करून घेऊयात आणि कामं व्हायला सुद्धा सोपं जाईल. दिव्याचा उत्साह तर पाहण्यासारखा असतो आणि दिव्या म्हणते, हो खरंय, माझ्या लाडक्या नंदेचं लग्न आहे, मी तर खूप खुश आहे, खूप एक्सायटेड आहे. लग्नामध्ये काय काय करायचं, साखरपुड्यात काय काय करायचं हे मी सगळं ठरवून ठेवलं आहे. तीर्थासाठी तर मी ग्रँड एंट्री प्लॅन केली आहे. तर अर्पिता विचारते, पण तीर्था कुठे? मला तिच्याशी सुद्धा बोलायचं आहे, तिला भेटायचं आहे. विजया सांगते, ती तिच्या रूममध्ये आहे. अर्पिता म्हणते, ठीक आहे, मी तिला घेऊन येते. असं म्हणून अर्पिता तेथून जाते आणि मग दिव्या सगळा चार्ज आपल्या हातात घेते. ती लगेचच अर्पिताच्या आईजवळ येते आणि म्हणते, काकू, आपण आहे ना सगळ्यात आधी सगळ्या कामांची यादी करून घेऊया. कसं आहे ना, यादी आपल्या हातात असली की काय कामं करायची आहेत, कशी कामं करायची आहे ते सगळं आपल्याला समजतं आणि कामं करणं सोपं सुद्धा जातं. विजयाला खूप राग येतो की ही दिव्या एवढं पुढं पुढं का करतीये, पण तिच्या हातात काहीच नसतं. आणि दिव्या विचारते, आई मी बरोबर बोलते ना? विजया म्हणते, हो हो, एकदम योग्य, तू सगळ्या कामांची यादी करून घे. दिव्या अर्पिताच्या आईला नाश्ता करायला सुद्धा देते आणि विजया विचार करते, हे सगळं काय चाललंय? माझ्या हातात असतं तर मी आत्ता सगळं थांबवलं असतं, पण यांनी सांगितल्यामुळे मला गप्प बसावं लागतंय. विजया खूप टेन्शनमध्ये असते. तर इकडे पूर्वासुद्धा ऊर्जाच्या लग्नाची तयारी करत असते. दळवी काकूंनी तिला जो मुलाचा फोटो दिलाय त्यावर त्या मुलाच्या वडिलांचा नंबर असतो आणि पूर्वा त्यांना कॉल करत असते, पण त्यांचा फोनच लागत नाही. ऊर्जा हे सगळं पाहत असते की पूर्वा कोणाला फोन लावते. तिची इच्छा नसते की पूर्वाने हा फोन लावावा, पण तिला आईला स्पष्ट बोलता येत नाही, त्यामुळे ती गप्प बसते. पण पूर्वाचा नंबरच लागत नाही. ती पुन्हा पुन्हा नंबर लावते, काही चुकलंय काय असं परत परत चेक करते, पण नंबरच लागत नाही. त्यामुळे ऊर्जा खूप टेन्शनमध्ये असते. ऊर्जा ही आईला विचारते, आई काय झालंय, तू खूप टेन्शनमध्ये दिसतीयेस. तर पूर्वा सांगते, अगं काल त्या दळवी काकूंनी मुलाच्या वडिलांचा नंबर दिला ना, तो नंबर लावतीये, पण नंबरच लागत नाहीये. जाऊ दे, मी नंतर लावेल नंबर, त्यांना भेटण्याची एवढी काही घाई नाहीये. असं म्हणून पूर्वा हा फोटो ठेवून देते आणि दुसरं काम करू लागते. ऊर्जा विचार करते, आत्ता तर मी वाचले, परंतु शौर्य तू काय करतोयस? तू माझ्या घरी का नाही येते? तुझ्या आईबाबांना का नाही आणते? नाहीतर खूप काहीतरी विचित्र घडून बसेल अशी मला भीती वाटतेय. ऊर्जा टेन्शनमध्ये असते. आणि इकडे अर्पिता तीर्थाच्या रूममध्ये येते. तर तीर्था ही नेहमीप्रमाणे विचार करत बसलेली असते. अर्पिता विचारते, काय झालं तीर्था, तू एवढी सॅड का आहेस? अर्पिता ही असं विचारते, पण तीर्था काहीच उत्तर देत नाही. आणि अर्पिता म्हणते, मागच्या वेळेस जेव्हा तुझा साखरपुडा मोडला तेव्हा तर तू खूप रडलेली, पण आत्ता मात्र तुला काही आनंद होतोय, साखरपुडा परत ठरलाय असं दिसत नाहीये. तर तीर्था म्हणते, मी तुला काय सांगू, मी खूप कन्फ्यूज झाले आहे. अर्पिता विचारते, कन्फ्यूज व्हायला काय झालंय, सांग मला. तर तीर्था विचारते, तू माझी मैत्रीण आहेस का? मी तुला माझ्या मनातलं सांगू शकते का? अर्पिता म्हणते, हो तीर्था, तू मला तुझ्या मनातलं सांगू शकतेस. तर तीर्था विचारते, तू मात्र या लग्नापासून खूप खुश दिसते की तुझं माझ्या दादाशी लग्न होतं आहे. अर्पिता सांगते, हो मी खूप खुश आहे, शौर्यासारखा चांगल्या मुलाशी माझं लग्न होतं आहे, त्यामुळे मला आनंद झाला आहे आणि मी शोर आहे. तू शोर नाही आहेस का? तर तीर्था ही स्पष्ट शब्दात उत्तर देते, नाही मी शोर नाही आहे. अर्पिताला मोठा धक्काच बसतो. अर्पिता विचारते, पण असं का? मला तर वाटतंय हे सगळं त्या ऊर्जा शिंदेमुळे झालंय. ती ऊर्जा शिंदे जेव्हापासून आपल्या आयुष्यात आली ना, हे सगळं घडतंय. तिने त्या पद्माची केस उचलून धरली आणि मग या सगळ्या गोष्टी घडताय. जर त्या ऊर्जा शिंदेने ही केस केली नसती तर सगळं ठीक झालं असतं ना, आपण सगळे खुश असतो. पण आता सगळं वातावरण खूप स्ट्रेसफुल झालं आहे. आणि तुला सांगू का तीर्था, मी त्या ऊर्जा शिंदेला पहिल्यांदा टी व्हीवर पाहिलं आणि मग माझ्या बाबांच्या मोबाईलवर
हे ऐकून तीर्थाला आश्चर्य वाटतं आणि अर्पिता शांत बसते. कारण अर्पिताने आपल्या बाबांच्या मोबाईलवर तेव्हा पाहिलं होतं जेव्हा गुंड ऊर्जा शिंदेचं सामान घराबाहेर फेकत होते आणि अर्पिताच्या बापाने आमदार शिर्केनेच त्या गुंडांना पाठवलं होतं आणि व्हिडिओ कॉल करायला सांगितला होता आणि अर्पिता हेच तीर्थाला सांगत होती. त्यामुळे हे सांगता सांगता अचानक ती गप्प बसते आणि तीर्थाला संशय येतो. तर दुसरीकडे दिव्याचा उत्साह ओसंडून वाहत असतो. अर्पिताच्या आईबरोबर बसून ती सगळी कामांची यादी करत असते की काय काय कामं करायची आहेत आणि हे पाहून विजयाचा मात्र चांगला जळफाट होतो. ती दिव्यावर खूप चिडते आणि हे सगळं पाहून शैलजा खुश असते. या दोघींची मजा घेत असते. तेवढ्यात आईसाहेब आणि शौर्य चक्क ऊर्जाच्या घरी शगुन द्यायला खाली उतरत असतात आणि आईसाहेबांना पाहून अर्पिताची आई खूप खुश होते आणि आईसाहेबांजवळ जाते आणि म्हणते, आईसाहेब तुम्ही सुद्धा घरीच आहात का? बरं झालं, चला आता आपण साखरपुड्याची सगळी तयारी एकत्रच बसून करूया. तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांचे काही सजेशन मिळाले तर ते चांगलंच आहे ना. दिव्या शैलजा या खुश होतात की आता नक्कीच काहीतरी गोंधळ होणार आहे. आईसाहेब आणि शौर्य खाली उतरतात आणि अर्पिताची आई ही आईसाहेबांना म्हणते, चला आईसाहेब आपण सगळी यादी करून घेऊया. तर आईसाहेब या चक्क शौर्याला म्हणतात, चल शौर्य, आणि हे दोघेही घराबाहेर जाऊ लागतात. अर्पिताच्या आईला कुमुदिनी आजी काहीच महत्त्व देत नाही, ऐकलं का नाही ऐकलं करते आणि तेथून जाऊ लागते. त्यामुळे घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. अर्पिताची आई मागे मागे जाते आणि विचारते, काय झालं आईसाहेब? मी तुम्हाला म्हटले की आपण सगळी कामं एकत्र करूया, तर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच जाताय. तुम्ही नाराज आहात का? तर आजी चांगली चिडते आणि म्हणते, हो, कारण मी या लग्नाला आणि साखरपुड्याला विरोध केला होता. जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे लग्न आणि साखरपुडा करायचं नाही असं मी सांगितलं होतं. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्ही तुमच्या मनचंच करताय. मग मला यात धरू नका. मला साखरपुड्याची आणि लग्नाची कोणतीच तयारी करायची नाहीये. मी तुम्हाला कोणतीच मदत करणार नाहीये. अर्पिताच्या आईला मोठा धक्काच बसतो आणि अर्पिताची आई म्हणते, आईसाहेब तुम्ही असं का बोलताय? त्या दिवशी तुम्ही काहीच बोलला नाही. आम्हाला असं वाटलं की तुमची या सगळ्याला संमती आहे. तर आजी म्हणते, मी काही बोलले नाही याचा अर्थ या सगळ्याला माझी संमती आहे असा होत नाही. या साखरपुड्याला आणि लग्नाला माझा विरोध आहे. त्यामुळे मला कशातही धरू नका. मी तुमची कोणतीही मदत करणार नाहीये. घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. पण आजी या लग्नाला विरोध करते. त्यामुळे विजयाला खूप आनंद होतो आणि मस्त धमाल गोंधळ पाहायला मिळतोय. म्हणून दिव्या आणि शैलजा खुश होतात. अर्पिताची आई खूप दुःखी होते आणि म्हणते, हे तुम्ही काय बोलताय? मला तर काही कळतच नाहीये. विजया या संधीचा फायदा घेते आणि लगेचच आईला म्हणते, आईसाहेब जर तुमचा या लग्नाला विरोध असेल तर आपण अर्पिताच्या बाबांना बोलवून घेऊया आणि लग्नाची आणि साखरपुड्याची तारीख पुढे ढकलूया. हे ऐकून अर्पिताची आई खूप घाबरते आणि म्हणते, नाही नाही विजयाताई तुम्ही हे काय बोलताय? मी येथे आले आणि मी येथे आल्यानंतर जर लग्नाची आणि साखरपुड्याची तारीख बदलली ना तर आमचे हे माझ्यावर खूप चिडतील. मला तर घरात पायच ठेवू द्यायचे नाही. मला तर घरातून हाकलूनच लावतील. त्यामुळे प्लीज असं काही बोलू नका. लग्नाची आणि साखरपुड्याची तारीख पुढे ढकलू नका. आमच्या यांच्यासमोर आहे ना माझी एक शब्द बोलायची हिंमत नाहीये. मी त्यांना खूप घाबरते. विजया आणि आजीला मोठा धक्काच बसतो आणि कुमुदिनी या सगळ्यांना ठणकावून सांगते, तुम्हाला काय करायचं ते करा. लग्न करायचं, साखरपुडा करायचा, तयारी करायची, पण या सगळ्याला माझा सक्त विरोध आहे. त्यामुळे मला या कोणत्याही कामात धरू नका. माझा विषय घेऊ नका. असं म्हणून आजी आणि शौर्य जाऊ लागतात. अर्पिताची आई पुन्हा एकदा कुमुदिनीला थांबवते आणि म्हणते, आईसाहेब थांबा. कमीत कमी एवढं तर सांगा की तुम्ही या साखरपुड्याला येणार आहात की नाही? आणि आजी ठणकावून सांगते, मी येणार नाही. असं म्हणून आजी आणि शौर्य तेथून निघून जातात. अर्पिताच्या आईला जबर धक्काच बसतो. पण विजया मात्र खुश असते की शेवटी हे लग्न थांबवणारी एक व्यक्ती तरी या घरात आहे. आणि हा सगळा गोंधळ पाहून दिव्या आणि शैलजा मात्र खूप खुश होतात. एकमेकींकडे पाहून हसू लागतात. अर्पिताच्या आईला खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे अर्पिता ही तीर्थाला सांगते, जाऊ दे, त्या ऊर्जा शिंदेबद्दल बोलून काय फायदा आहे का? आपल्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? तीर्था म्हणते, हो खरं आहे तुझं, पण मी तुला एक गोष्ट सांगू का? या लग्नाबद्दल मी जास्त शोर नाहीये. हे ऐकून अर्पिताला जबर धक्काच बसतो. अर्पिता विचारते, तू असं का बोलतीयेस? आधी तर तू या लग्नापासून खूप खुश होतीस. तुला विक्रांशी लग्न करायचं होतं.
तीर्था सांगते, हो अर्पिता, खरं बोलतेस तू. जेव्हा हे लग्न ठरलं होतं ना, मी या लग्नासाठी खूप पॉझिटिव्ह होते. पण आता मी तेवढी पॉझिटिव्ह नाही आहे, शुअर नाही आहे. मला हे लग्न करायचे की नाही हेच मला कळत नाही आहे. अर्पिता ही तीर्थाला विचारते, तीर्था, तू फक्त शुअर नाही आहेस की तू ठरवलंय तुला हे लग्न करायचं नाही आहे? पण अर्पिताच्या या प्रश्नाचं तीर्था उत्तर देत नाही आणि मनात विचार करते, नाही, मी तुला हे सांगू शकत नाही अर्पिता की मला हे लग्न करायचं नाही आहे. कारण काही झालं तरी तू विक्रांतची बहीण आहे आणि एवढ्या लवकर मी तुला हे सांगू शकत नाही. बाबांनी मला हे सांगण्यापासून थांबवलं आहे. तर अर्पिता विचार करते, तीर्था, तुझ्या मनात काय चाललंय ना हे मला चांगलंच माहिती आहे. तुला विक्रांतशी लग्न करायचं नाही आहे कारण कदाचित तुला विक्रांतचं सत्य कळलं आहे. पण मी तुला हे नाही सांगू शकत, कारण जर तुझं आणि विक्रांतचं लग्न झालं नाही तर माझं आणि शौर्याचं लग्नसुद्धा होणार नाही आणि मला कोणत्याही परिस्थितीत शौर्याशी लग्न करायचंच आहे. म्हणजे तीर्था आणि अर्पिता या दोघींचे सुद्धा आपले आपले स्वार्थ आहेत. तीर्थाला हे लग्न नाही करायचं आहे, पण ती आपल्या बापाला हे नाही सांगू शकत, सगळ्यांना हे नाही सांगू शकत. आणि अर्पिताला काही झालं तरी शौर्याशी लग्न करायचं आहे, त्यामुळे तीर्थाचा बळी द्यायला सुद्धा ती तयार आहे. आणि एकीकडे या दोघींच्या मनात कन्फ्युजन आहे, तर तिकडे आजी आणि शौर्य हे दोघे गाडीत बसलेले असतात आणि ऊर्जाच्या घराकडे निघालेले असतात. आणि आजीने चक्क ऊर्जासाठी शगुन घेतलेला असतो, एक खूप सुंदर साडी, सोन्याचे दागिने आणि मोगऱ्याच्या फुलांचा गजरा. आजी शौर्यला हे दाखवते. शौर्य खूप खुश होतो. आजी म्हणते, हे सगळं मी आधीच घेऊन ठेवलं होतं. तर शौर्य म्हणतो, अरे वा आजी, तुझा तर स्वॅगच वेगळा आहे. अर्पिताच्या आईसमोरून घरातून काय एक्झिट घेतली तू, काय ठणकावून सांगितलं त्यांना. खरं सांगू ना, मला तुला कोर्टात पाहायला हवं होतं आर्ग्युमेंट करताना. काय आर्ग्युमेंट करत असशील तू, एकदम जबरदस्त. तर आजी म्हणते, शौर्य, आजपर्यंत मी खूप केसेस लढल्यात, पण आज जी केस मी लढणार आहे ना ती सगळ्यात जास्त अवघड आहे, सगळ्यात जास्त जटिल आहे. आणि या केसमध्ये फक्त एक जज नाही आहे तर दोन दोन जज आहेत, एक ऊर्जा आणि दुसरी ऊर्जाची आई. तर शौर्य म्हणतो, आजी, आपण हे दोन जजेस वाटून घेऊयात. तू ऊर्जाच्या आईला समजावून सांग आणि मी ऊर्जाला समजावून सांगेल. तसंही आपलं ठरलं होतं ना, माझं सत्य मीच ऊर्जाला सांगेल, दुसऱ्या कुणीही सांगायचं नाही. कुमुदिनी म्हणते, शौर्य, आपल्याला या केसमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावं लागणार आहे, एकदम टोकाच्या निर्णयापर्यंत तयार राहावं लागणार आहे. कारण जेव्हा तुझं सत्य त्या दोघींना कळेल तेव्हा दोघींना जबर धक्का बसेल, एवढं मात्र नक्की. शौर्यला सुद्धा हे पटलेलं असतं. शौर्य खूप टेन्शनमध्ये येतो. तर इकडे मंग्या चक्क जहागीरदार अँड असोसिएटच्या ऑफिसमध्ये पोहोचतो आणि तेथे प्रथा नावाच्या असोसिएटला भेटतो. प्रथा विचारते, कोण आहात तुम्ही? तर मंग्या सांगतो, मी डिलिव्हरी बॉय, शौर्य जहागीरदार यांचं एक कुरिअर आलंय. तर प्रथा सांगते, पण ते तर आता ऑफिसमध्ये नाही आहे. मंग्या मनात विचार करतो, त्यामुळेच तर येथे आलोय. सकाळपासून या ऑफिसवर लक्ष ठेवू नये, तो शौर्य आज ऑफिसला नाही आलाय म्हणून तर मी येथे घुसलोय, नाहीतर त्याने मला ओळखलं असतं ना. प्रथा विचारते, काय विचार करताय तुम्ही? तर मंग्या सांगतो, नाही नाही, मी हाच विचार करतोय की आता शौर्य जहागीरदार नाही आहे, मग त्यांना हे कुरिअर कसं देणार? तर प्रथा म्हणते, ते आता नाही आहेत, तुम्ही नंतर या. मंग्या म्हणतो, नाही नाही मॅडम, असं कसं, खूप अर्जंट आहे, त्यांनी स्वतः मागवलं आहे आणि आता जर हे पार्सल मागं गेलं ना तर 15 दिवसानंतर परत येईल, त्यांचंच नुकसान होईल. तुमच्याकडे जर शौर्य जहागीरदार यांचं ID कार्ड असेल तर ते पाहून मी तुम्हाला हे पार्सल देऊ शकतो. तर ही प्रथा म्हणते, नाही नाही, आम्हाला तसं अलाउड नाही आहे, आम्ही त्यांचे पर्सनल डॉक्युमेंट तुम्हाला नाही देऊ शकत. तर मंग्या म्हणतो, मॅडम असं काय करताय, आम्ही कुरिअर बॉय आहोत, तुम्ही आम्हाला ते देऊ शकता ना, आणि आम्ही काय त्याचा मिसयूज नाही करणार. हवं तर तुम्ही शौर्य जहागीरदार यांना फोन करून विचारा. ही प्रथा म्हणते, ठीक आहे, मी त्यांना फोन करून विचारते. प्रथा शौर्यला कॉल करते. शौर्य आजीशी बोलत असतो. प्रथाचा फोन तो उचलतो. प्रथा त्याला सांगते, शौर्य, तुझं एक कुरिअर येथे आलंय, ते तुझा ID मागताय. तर शौर्य म्हणतो, नाही नाही, माझा ID देऊ नकोस. प्रथा म्हणते, पण ते कुरिअर महत्त्वाचं आहे असं ते सांगताय. शौर्य विचारतो, ते काही पैसे वगैरे मागताय का, आणि काय कुरिअर आहे? तर प्रथा सांगते, काहीतरी डॉक्युमेंट आहे. शौर्य म्हणतो, ठीक आहे, मग ते डॉक्युमेंट दाखवून त्यांच्याकडून कुरिअर घेऊन टाक. परत काही केसबद्दल असेल तर बाबा चिडायचे. प्रथा म्हणते, ठीक आहे. आणि मग प्रथा शौर्याचं आधार कार्ड मंग्याला दाखवते. मंग्या आधार कार्डचा फोटो काढतो. प्रथा विचारते, तुम्ही फोटो का काढलाय?
तर मंग्या सांगतो, ओ मॅडम टेन्शन नका घेऊ, ते आधार कार्डचा फोटो काढणं प्रोसिजर असतं, 24 तासात डिलीट होऊन जाईल, तुम्ही काळजी करू नका. प्रथा कुरिअर घेते आणि आतमध्ये निघून जाते. मंग्या चांगलाच खुश होतो. आता शौर्य माझ्या हाताला लागलाय, मोठा पुरावा माझ्या हाती लागलाय. आजच त्या शौर्याचं सत्य मी ऊर्जा समोर आणणार. शौर्य आता तो काही वाचत नाही असा विचार करून मंग्या खूप खुश होतो. आणि इकडे आजी आणि शौर्य भारतनगर चाळ क्रमांक 7 मध्ये पोहोचतात. दोघेही गाडीच्या खाली उतरतात आणि आजी या चाळीकडे पाहत असते. ती शौर्याला म्हणते, शौर्य तुझं खूप अवघड आहे. ऊर्जा या चाळीत राहते, पण जेव्हा ती आपल्या घरी आली होती तेव्हा आपल्या घराच्या ऐश्वर्याकडे ती पाहत सुद्धा नव्हती. तिला ऐश्वर्य, श्रीमंती, पैसा याचं काही देणं घेणं नाहीये. ती फक्त सत्याच्या बाजूने आहे आणि तू तिला अजून सत्य सांगितलं नाहीये. आपल्याला खूप जपून राहावं लागणार आहे, सगळ्या गोष्टीसाठी तयार राहावं लागणार आहे. आणि हा विचार करून शौर्यसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो. त्याला याचंच टेन्शन आलेलं असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. मंग्याच्या हाती शौर्याची मान आली आहे आणि आता तो ती मान पिरगणार एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विजया ही पुन्हा एकदा ठेस लागून खाली पडेल आणि तिला या अवस्थेत पाहताच लगेच अर्पिताला आठवणार, अरे हो, जेव्हा मंदिरात विजयाला ठेस लागली होती, ती खाली पडणार होती, तेव्हा ऊर्जाने तिला वाचवलं होतं. आणि अर्पिता विजयाला हे सगळं सांगणार की ती ऊर्जा शिंदे तीच मुलगी आहे जिने तुम्हाला मंदिरात वाचवलं होतं. आणि हे ऐकून विजयाच्या पायाखालची जमीनच सरकणार. तर दुसरीकडे शौर्य आणि आजी दोघेही ऊर्जा आणि पूर्वाच्या घरी पोहोचतील आणि आजी ही पूर्वाला म्हणेल, येथे मी तुमच्या ऊर्जाचा हात मागायला आली आहे, माझ्या शौर्यासाठी या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला आली आहे. हे ऐकून पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकणार. तर शौर्य आणि ऊर्जा मात्र खूप खुश होतील. मग आता पूर्वाचं उत्तर काय असेल? ती या लग्नाला होकार देईल का? ऊर्जाच्या आईबाबांबद्दल विचारल्यानंतर कुमुदिनीचं उत्तर काय असेल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.